पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, विश्वास हा आमची एक ढाल आहे. विश्वास विश्वास जसा आम्ही विश्वास करतो तसं आमचं रक्षण होते. देवावर आपण विश्वास ठेवल्याने आमचे रक्षण होते. तर आम्ही वचन वाचतो योहानेचे शुभवर्तमान अध्याय 14 ओवी 1 मध्ये आम्ही वाचतो, प्रभू येशू सांगत आहे, तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. हे 3 वाक्य आहेत, फार महत्वाचे आहेत. सर्वात प्रथम प्रभू येशू म्हणत आहे, तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये. म्हणजे तुम्ही घाबरून जाऊ नये, किंवा तुम्हाला भीती वाटू नये, किंवा तुम्ही तुमच्या मनामध्ये टेन्शन घेऊ नये. म्हणजे घाबरणं, भीती वाटणं, टेन्शन घेणं, आपल्या मनामध्ये संशय आणणं, हे म्हणजे देवाच्या विरुद्धामध्ये आहे. आणि मग कोणाला भीती वाटत नाही, कोणाला संशय येत नाही, कोण हताश होत नाही, कोणाला टेन्शन येत नाही. जो देवावर निर्भर आहे, जो देवावर अवलंबून आहे, जो देवावर पूर्णपणे विश्वास ठेवतो. आम्ही स्तोत्रग्रंथामध्ये वाचतो, स्तोत्रग्रंथ 91 मध्ये एकदम सुंदर स्तोत्र आहे आणि एकदम आम्हाला आश्वासन देणारं स्तोत्र आहे. त्याच्यामध्ये आम्हाला परमेश्वर माझा पालक आहे, रक्षक आहे, परमेश्वर माझा सर्वस्व आहे, असं आम्हाला व्यक्त करणारं स्तोत्र आहे. आणि त्या स्तोत्रामध्ये, त्या स्तोत्राद्वारे पुष्कळ लोकांनी स्वतःचे जीवन धन्य बनवलेलं आहे. कारण त्या स्तोत्रामध्ये जे परमेश्वरानं आमच्यासाठी आश्वासन दिलेलं आहे, ते आश्वासन आम्हाला मिळण्यासाठी आम्ही त्या स्तोत्राला आत्मसात करून त्याच्यानुसार आपला विश्वास बनवलं तर खरोखर आम्हाला परमेश्वराचे कृपादान मिळते, रक्षण मिळते, संरक्षण मिळते. कारण परमेश्वराने त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. दुसरे वचन सांगत आहे, परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. परमेश्वराला माझा आश्रय, माझे दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. तो माझे रक्षण करील, तो मला सांभाळील. म्हणजे पहिलं वाक्य इथं जे म्हणत आहे, तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, म्हणजे अंतकरण अस्वस्थ न होण्यासाठी, आम्हाला टेन्शन न येण्यासाठी, आम्हाला भीती न वाटण्यासाठी आम्हाला कोणीतरी आधार पाहिजे. आम्हाला असं आमच्या मनामध्ये असं विचार आला पाहिजे की माझ्यासोबत माझा देव आहे, माझा परमेश्वर आहे, माझा खंबीर देव माझ्यासोबत आहे, शक्तिशाली देव माझ्यासोबत आहे. आणि वास्तविकपणे देव आमचे सांभाळ करत आहे, देव आमचे रक्षण करत आहे. देव आमच्या जीवनामध्ये काही कमी पडू देणार नाही. त्याला माहित आहे, त्याने आम्हाला जन्म दिला आणि तो आमचे रक्षण करील. आम्हाला कोणतेही संकट येणार नाही, संकट येणारच नाही, दुःख होणारच नाही. आम्ही संकटामध्ये पडलोय तरी, दुःखात पडलोय तरी देव आम्हाला वाचवणार. परंतु आमच्या मनामध्ये हे देवावर विश्वास, ठाम विश्वास असावा. आणि म्हणून ज्याच्या मनामध्ये देवावर विश्वास आहे, ठाम विश्वास आहे, त्याला भीती वाटणार नाही. आणि ज्याला भीती वाटणार नाही, ज्याला भीती वाटत नाही, त्याला कोणीही घाबरवणार नाही. शैतान कोणाला घाबरवतो? जो भीते त्याला घाबरवतो. कुत्र कोणाच्या मागे जातो? जो घाबरून पळाला त्याच्या मागे कुत्र लागतो. आणि जे हिमतीने त्याच्या समोर येतो, कुत्र त्याला घाबरतो. आणि म्हणून त्याचप्रमाणे ज्याच्या जवळ देव आहे, ज्याच्या जवळ परमेश्वर आहे, ज्याच्या जवळ परमेश्वरावर असलेला विश्वास, खंबीर असा विश्वास आहे, त्याला भीती वाटणार नाही. म्हणून प्रभू येशू म्हणत आहेत, तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. प्रियजनो,
आम्ही घाबरून जातो आणि आम्हाला माहित आहे देव आमचा तारक आहे, आमचा रक्षक आहे, देव सर्वशक्तिमान आहे, तो आम्हाला बरं करतो. आम्हाला माहित असूनही सुद्धा आम्ही काय करतो, आम्ही घाबरतो किंवा मला असं झालं, मला भीती वाटते, मला शैतान त्रास करते, माझ्या जीवनामध्ये अशा संकट येते, अशा प्रकारे आम्ही घाबरतो, अशा प्रकारे आम्ही बोलतो. म्हणजे आम्ही काय व्यक्त करतो, आम्ही काय व्यक्त करतो, आमची भीती व्यक्त करत आहोत. आम्ही भीती व्यक्त करत आहोत, विश्वास व्यक्त करत नाही आहे. आम्ही काय केलं पाहिजे, आमचा विश्वास व्यक्त केला पाहिजे. परमेश्वर माझ्यासोबत आहे, परमेश्वर माझा दुर्ग आहे, परमेश्वर माझी शरण आहे, परमेश्वर माझा सांभाळ करतो, परमेश्वराला सर्व शक्ती आहे, परमेश्वर माझा आधार आहे. अशा प्रकारे आम्ही साबित करावं, दुसऱ्यांना सांगावं. आणि अशा प्रकारे जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आमचा विश्वास प्रगट होतो. आणि जेव्हा आमचा विश्वास प्रगट होतो तेव्हा शैतान आमच्या जवळ येणार नाही. आणि म्हणून आपण शैतानाची वावा करू नये, तर देवाची वावा करावं, देवाची स्तुती करावं, देवाचा गजर करावं. आणि स्तोत्र ग्रंथ 100 त्याच्यामध्ये आपण नेहमी देवाचं स्तुती करण्यासाठी आम्हाला शिकवते. परमेश्वराचा जे जयकार करा, कारण तो महान आहे, पवित्र आहे. अशा प्रकारे म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण विश्वास ठेवूया, देवावर विश्वास ठेवूया. आणि विश्वास आमचा डगमगू नये म्हणून परमेश्वराला आमच्या सोबत ठेवूया, त्याची प्रार्थना करूया. जो प्रार्थना करतो त्याला देव नेहमी सांभाळतो, त्यांच्या जवळ शैतान येत नाही. आणि म्हणून आपण प्रार्थना करूया, प्रार्थनामय जीवन जगूया आणि विश्वासामध्ये राहूया, विश्वासाने समोर जाऊया.